मध्ये दाखल होते विजय गायकवाड विथ दक्ष गायकवाड. तर जो चेंडू आपल्याला दिला गेलेला आहे तो वापरणं बंधनकारक असणार आणि चेंडू कुठल्याही क्षणी जर हरवला, गहाल झाला, फुटला तर नवीनच चेंडू दिला जाईल, कारण जुन्या चेंडूची उपलब्ध नाही. याची सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. खास करून या दोन संघांनी या गोष्टीची नोंद घ्यायची आहे, कारण नवीनच चेंडू यानंतर आपल्याला दिला जाईल. तो ओपनर ऑन मिडल आपण बघतोय दक्ष विथ विजय ही सर्व जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. आज पहिल्या सामन्यामध्ये टीम वडूनगर संघाने विजय संपादन केला. विजयाची भूमी या संघाने केलेली आहे. गावदेवी लाखिवली संघाला पराभूत करून तब्बल 66 धावांचं आव्हान त्या संघाने चेस केलं होतं आणि आता मात्र दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल. बिग मॅच आपण पाहतोय. दोन्ही बलाढ्य आणि नामांकित संघ आहेत. एका बाजूला आपण पाहतोय पिंपळनेर तर दुसऱ्या बाजूला भावाले बी. नवनाथ मुकणे P1चं पहिले षटक करण्यासाठी सज्ज होतोय. तर सामना करेल फलंदाज विजय गायकवाड. एक्सपिरियन्स कंपेअर आपण पाहतो या संघामध्ये सर्वात अनुभवी असा फलंदाज. पहिल्या षटकामध्ये पहिला चेंडू इथे मात्र विकेट टू विकेट चेंडू हाताळला होता. शॉर्ट एक्स्ट्रा मध्ये चेंडू अडवला गेले, मात्र एक धाव घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजाला. पिंपळनेर संघाचं अकाउंट ओपन होते. एका धावेने अकाउंट ओपन करताना आपण बघतो फलंदाज विजय गायकवाड याला. आपण पाहतो या जहनमान अँड जय बुलढाणा सरवली आयोजित खास चषक खासदार चषक 20-25 हे दिमागदार आयोजन. खास स्पर्धा यासाठी कारण या स्पर्धेमध्ये आपण बघतोय 6 षटकांचे सामने प्रथमच खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. इथे मात्र लॉर्ड फुटा चेंडू टर्न केलेल्या चेंडूला क्षेत्ररक्षक दूर आहे. चेंडू निघून जाईल सीमा पार. मिडिक रिझल्ट मधून हा चौकार. नवनाथ मुकणे आपण पहिल्या षटकात आलताना पुन्हा एकदा त्याच दिशेने ऑन साइडला यावेळी मात्र क्षेत्ररक्षक डीप मध्ये सज्ज आहे. मिडिक मध्ये झेल आणि इथे मात्र पहिला फलंदाज फेल. दक्ष गायकवाड बॅक टू पॅव्हलियन. दक्ष गायकवाड ज्यांनी सुरुवात चौकाराने केली होती, मात्र त्या सुरुवातीचं रूपांतर त्याला मोठ्या खेळीमध्ये करता आलेलं नाही. मिडिक मध्ये झेल देऊन तो बाद झालेला आणि न्यू बॅटरचा मध्ये वन डाऊन पोझिशनला खेळण्यासाठी येतो कुणाल गायकवाड. आजच्या दिवसामधील दुसरा सामना आपण पाहतोय भावाले बे विपक्ष पिंपलेर या दोन संघामध्ये. नवनाथ मुकणे यांनी या ब्रेक थ्रू मिळून दिले आपल्या संघाला. स्क्वेडेक पंचाच्या भूमिकेमध्ये रमेश म्हात्रे सर आपण पाहतोय, तर मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये निखिलेश बजागे सर पाहायला मिळतात. नवनाथ मुकणे पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. सामनागर फलंदाज कुणाल गायकवाड. समोर खेळलेल्या चेंडूला डाऊन द ग्राउंड क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू अडवून फेकी करेल तोपर्यंत एका धावेने स्वतःचं अकाउंट ओपन केलं फलंदाज कुणाल गायकवाड आणि एका धावेने पिंपळनेर संघाची धावसंख्या पोहोचते ती 6 वर. P1चं पहिले षटक मार्गस्थ आहे. P1चं पहिले षटकातील गोलंदाज भावाले बी संघावरून नवनाथ मुकणे. नवनाथ मुकणे पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्गवर सामनाकर फलंदाज यावेळी विजय गायकवाड. स्विंग अँड मिस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, वेगाने चेंडू निघून जातोय. विकेट फ्री केलेल्या चेंडूला फ्लिकचा फटका. चेंडू निघून जातोय. स्क्वेअर ऑफ द विकेट. स्क्वेअर लेग रिजन मधून सीमा पार 4 धावांसाठी चौकार.
आता मात्र बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. 6 षटकांचा सामना ज्यामध्ये P1 P2 हे दोन मॅन्डेटरी पॉवरचे षटके पाहायला मिळतात. आता मात्र एक एक्स्ट्रा प्लेअर 30 सर्कलच्या बाहेर आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये 2 क्षेत्ररक्षक होते, आता मात्र 3 क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत. गोलंदाज योगेश भालेकर, सामनाकर फलंदाज कुणाल गायकवाड. P2चं दुसरं षटक आता मात्र सुरू होईल. योगेश भालेकर P2चं दुसरं षटक घालण्यासाठी आलेलं आहे. फ्रान्स 11 जय बजरंग भावाले बी विपक्ष आपण सामनापती न्यूग्राफ पिंपलेर या दोन संघामध्ये. दुसरं षटक मार्गस्थ होईल. दुसरं षटक घेऊन आलेले गोलंदाज योगेश भालेकर, तर समोर झाले फलंदाज कुणाल गायकवाड. प्रत्येकी 6 षटकांचा सामना आपण पाहतोय. प्रथमच भिवंडी तालुक्यामध्ये ही संकल्पना आपल्याला पाहायला मिळते आणि याचं संपूर्णपणे क्रेडिट आपण पाहतोय जहानमान जबुलन सरोली या आयोजन कमिटीला जाते. खरं तर वेळेवर जर सामने सुरू झाले तर नक्कीच भिवंडी तालुक्यामध्ये देखील जास्तीत जास्त षटकांचे सामने पाहायला मिळू शकतात आणि जास्तीत जास्त षटकांचे सामने खेळू शकतात हे दाखवून दिलेलं आयोजन कमिटीने. इथे समोर केलेल्या 20 मध्ये चांगले क्षेत्ररक्षण म्हणता येणार नाही, कारण एक चोटी धाव फलंदाज पूर्ण करतात. रिस्क इथे पाहायला मिळते. जोखीम पत्करली ही धाव घेण्यासाठी. एका धावेने स्ट्राईक रोटेट करताय फलंदाज, एका धावेने पिंपलेर संघाची धावसंख्या पोहोचते 11 एक बाद 11. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना P2चं दुसरं षटक मार्गस्थ आहे. योगेश भालेकर भावाले बी संघाकडून दुसरं षटकात आलताना, तर यावेळी सामनाकर फलंदाज विजय गायकवाड. प्लेअर मिस. इथे मात्र गुडलेन स्पॉटर चेंडू पडल्यानंतर निघून जातो विकेट कव्हरेज आधारमध्ये. निर्धाव चेंडूची समाप्ती पाहायला मिळते. खासदार चषक 20-25 हे दिमागदार आयोजन आपण बघतोय. सुरेश गोपीनाथ म्हात्रे साहेब खासदार साहेब यांच्या सन्मानार्थ या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. यावेळी मात्र संधी होती झेल घेण्याची, मात्र संधीचं सोनं तिथे करता आलेलं नाही. एक धाव दरम्यान फलंदाज पूर्ण करतात. या सिंगलने संघाची धावसंख्या पोहोचते ती 12 एका धाव्याने धावपले या षटकामध्ये हलतं ठेवलेलं आपण पाहतोय. मोठ्या फटक्यांपासून सध्या तरी पिंपलेर संघाच्या फलंदाजांना वंचित ठेवलेले गोलंदाज योगेश भालेकर याने. प्लेअर मिस. निर्धाव चेंडू चांगले गोलंदाज आपण पाहतोय. विविधता आपण पाहतो. योगेश भालेकर एक असा गोलंदाज आहे ज्याच्याकडे प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या हाताळण्याची क्षमताने वेगवेगळ्या पद्धतीने चेंडू हाताळताना देखील पाहायला मिळतोय. टिचून गोलंदाजी केली जाते. फक्त 2 धावा आतापर्यंत त्यांनी खर्च केलेले आहेत. इथे मात्र मिस्टाईम फटका आहे. क्षेत्ररक्षक पाठमोरे आहे आपण पाहतोय. चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न, झेल होण्यासारखी संभावना होती नाही, अखेर आपण पाहतोय झेल झाला देखील झालेला नाही. चेंडू निघून जाते सीमापार चौकार. या 16 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. योगेश भालेकर दुसऱ्या षटकात आलताना इथे अपील पाहायला मिळतोय, मात्र पंच संबंध नाहीत. इम्पॅक्ट कुठेतरी एस्टनच्या बाहेर. लेगबाचा इशारा, लेगबाच्या रूपाने हे सिंगल रन्स पूर्ण आणि सिंगलने या षटकाची देखील समाप्ती. 2 षटकाची समाप्ती P1 आणि P2 या 2 षटकाच्या समाप्तीनंतर न्यूग्राफ पिंपलेर संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 1 बाद 17 धावा. दोन षटकांसाठी बरोबर वेळ खर्च केला गेलेला आहे. ग्रामीण क्रिकेट असोसिएशन जेशे मान्यता प्राप्त ही स्पर्धा आपण पाहतोय. मित्रांनो, जेशे संघटनेमधील जर संघांच्या रँकिंगचा जर विचार केला तर न्यूग्राफ पिंपलेर संघ 2 प्रथम पारितोषिक आणि 2 द्वितीय पारितोषिक नंबर 1 वर रँक करत आहे. त्यांना नंबर 2 वर जयदुर्ग सुरे ए संघ 2 प्रथम पारितोषिकासह रँक करत आहे.
नंबर 3 वर आपण पाहतोय प्रत्येक एक एक विजेतेपदाचा चौथा रो मानकुली जहनमन भावालेबी निश्चितने अंजूर गावदी वेले ईशान्य पालिवली हे संघ नंबर 3 वर रँक करत आहेत. आणि त्यानंतर नंबर 4 वर पुढील सामन्यामध्ये जरीमरी अलिमगड ब आणि सुमित कुमार दिवे हे संघ आपल्याला 4 नंबरवर रँक करताना पाहायला मिळतात. प्लॅन मेस आपण पाहतोय नवनाथ मुकणे कंटिन्यू पाहायला मिळतो, ज्याने P1चं पहिलं षटक हाताळलं होतं आणि आता मात्र दुसरं षटक देखील हाताळण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवली गेलेली आहे. धावसंख्या कॉन्स्टंट आपण पाहतोय 17 धावा, धावपलीवर एक बाद होणारा फलंदाज पाहायला मिळतोय दक्ष गायकवाड, ज्याने 4 धावांचं योगदान दिलं होतं. इथे खोलवा टप्प्याचा चेंडू अगदी खोतून काढलेला चेंडूला लॉंग रिझन मधून चेंडू निघून जातोय सीमा पार 4 धावांसाठी चौकार. धावा 21 लॉस ऑफ 1 विकेट, थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. नवनाथ मुकणे आपण बघूया तिसरं षटक हाताळताना. इथे चेंडू पडल्यानंतर थोडासा बाउन्स होतोय, निघून जातोय विकेट कमीच्या हातामध्ये. आउटसाइड ऑफ हा चेंडू पाहायला मिळाला होता. खरं तर ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न फलंदाज करताना दिसला होता, मात्र चेंडूने बॅटमध्ये त्याला संपर्क साधता आलेला नाही. नवनाथ मुकणे पुन्हा एकदा सामना फलंदाज कुणाल गायकवाड. इथे प्रॉपर टायमिंग साधलेलं नाही. थर्ट्या षटकामध्ये चेंडू पाहायला मिळतोय, अखेर चेंडू अडवला जातोय, तोपर्यंत एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतायत. चौकारानंतर चांगली वापसी करताना नवनाथ मुकणे देखील आपण पाहतोय. धावसंख्या 22 धावा. आजच्या दिवसामध्ये दुसरा सामना आपण पाहतोय. आज पहिल्या सामन्यामध्ये टीम वडोनगर संघाने लाखोली संघाला पराभूत केलं होतं आणि दुसरा सामना आपण पाहतोय भावाली विपक्ष पिंपळनेर या दोन संघामध्ये. कट करण्याचा प्रयत्न, चेंडू पुन्हा एकदा निर्धाव पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी आपण पाहतो, गोलंदाज नवनाथ मुकणे याच्याकडून पहिले षटक देखील त्याने हाताळलं होतं, ज्या षटकामध्ये त्याने 10 धावा खर्च केले, ते सफलता देखील अर्जित केले, ब्रेक थ्रू मिळून दिला होता दक्ष गायकवाडच्या रूपाने. आणि या षटकामध्ये देखील चांगली गोलंदाजी करताना तो पाहायला मिळत आहे. खोलवा टप्प्याचा चेंडू, इथे मात्र पुन्हा एकदा आपण पाहतोय एक चौथी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील केला जातोय. दोन धाव फलंदाजांनी पूर्ण केलेल्या आहेत आणि 2 धावेने संघाची धावसंख्या पाहायला मिळते ती धावपलीवर 24 धावा. 3 षटकांची समाप्त झालेली आहे. 3 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या पिंपळनेर संघाची पाहायला मिळते ते 1 बाद 24. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला, अजून ते 3 षटकांचा खेळ शेष आहे. आणि इथे मात्र आपण पाहतोय नवनाथ मुकणे यांनी आपला स्पेल पूर्ण केलेला आहे आणि आता मात्र योगेश भालेकर कंटिन्यू पाहायला मिळतोय. 2 षटके हाताळताना 17 धावा त्यांनी खर्च केल्या आहेत आणि एक सफलता देखील अर्जित केलेली. नवनाथ मुकणे यांना आपला कोटा पूर्ण केलेला आहे. आपल्या कोट्यातील 2 षटकामध्ये त्यांनी 17 धावा खर्च करताना एक सफलता देखील अर्जित केलेली आणि आता मात्र आपला स्पेल पूर्ण करताना योगेश भालेकर देखील आपल्याला पाहायला मिळेल. कारण या अगोदर योगेश भालेकर यांनी पेटूचं दुसरं षटक हाताळलं होतं, ज्या दुसऱ्या षटकामध्ये त्याने फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या. आणि पुन्हा एकदा संघ नायकाने योगेश भालेकर याच्यावर 4थ्या षटकासाठी देखील विश्वास दाखवलेला आहे. यावेळी मात्र चेंडू हवेमध्ये उंच उंचल, उंची जास्ती लांबी कमी आणि विकेटचं पतन. फलंदाज बाद दुसरा हादरा बसतोय नेवग्रा पिंपळनेर संघाला फलंदाज कुणाल गायकवाडच्या रूपाने. स्पर्धेमध्ये
रायझिंग प्लेअर ऑफ द टुर्नामेंट हे पारितोषिक हार्दिक गायकवाड याने पटकावलं होतं. अतिशय चांगली कामगिरी त्याची या BPL भिवंडी प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये राहिली होती आणि तोच बॅटर आता मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतोय. सामना करेल योगेश भालेकर याचा. इथे ऑन साइडला मिड रिजनमध्ये चेंडू टोललेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे, मात्र थोडासा फंबल पाहायला मिळतोय. हे आपण पाहू शकता 1-2 का 4, जिथे 1 किंवा 2 धाव होत्या तिथे मात्र 4 धावा. स्लॉफी वर्क, सुमार दर्जाचं क्षेत्ररक्षण. संघाची धावसंख्या पोहोचते ती 28 वर. 28 लॉस ऑफ 2 विकेट. समोर खेळलेल्या चेंडूला 20 सेफ मध्ये पुन्हा एकदा मिड रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होते. यावेळी फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना, एका धावेपेक्षा अधिक नाही. हार्दिक गायकवाड एका धावेने पोहोचतो. आपल्या वैयक्तिक 5 या धावसंख्या पिंपले संघाची धावसंख्या स्कोरवर पोहोचते ती 29 वर. फ्रान्स 11 जे बजरंग भावाले बी विपक्ष न्यूग्राफ पिंपलेर या दोन संघांमधील सामना आपण पाहतोय. या स्पर्धेमध्ये दुसरा सामना पाहायला मिळतोय. योगेश भालेकर सामनाकर फलंदाज विजय गायकवाड. इथे समोर डाऊन द ग्राउंड हा फटका केलेला आहे. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मध्ये चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न इथे मात्र आपण पाहतोय मानस होतं मात्र धाडस केलं गेलं नाही. एक सिंगल रन्स इथे फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या 30 3 नॉट. चौथं षटक मार्गस्थ असताना यानंतरच्या दोन्ही संघाने या टॉससाठी रिपोर्टिंग करायचे आहे. यावेळी लॉफ केलं चुनीला. लॉफ्टेड फटका, फटक्यामध्ये वजन, धाव मिळेल पूर्णच्या पूर्ण अर्धा डझन. हार्दिक स्वागत केलेलं योगेश भालेकरचं या षटकाराने. यावेळी मात्र फ्लिक ऑफ द पिस्ट, चेंडू निघून जाते सीमा पार. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून आणखीन एक षटकार. 2 में 2 ठोक डाले. नवनाथ मुकणे यांनी आपला स्पेल पूर्ण केलेला आहे. त्यानंतर योगेश भालेकर यांनी देखील आपला स्पेल पूर्ण केले. 2-2 षटके दोन्ही या गोलंदाजांना हाताळलेले आहेत. आता 2 गोलंदाज नवीन आपल्याला पाहायला मिळतील. त्यापैकी एक विकास गवारी बॉलिंग ट्रॅकवर पण पाहतोय. मॅन इन फॉर्म हार्दिक गायकवाड जो BPL स्पर्धेमध्ये रायझिंग स्टार ऑफ द टुर्नामेंट ठरला होता आणि इथे देखील चांगली फलंदाजी त्याची पाहायला मिळालेली आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग साधलेला नाही. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगल पेक्षा अधिक नाही. धावसंख्या 43 43. पाचवं षटक मार्गस्थ. पाचवं षटक हाताळताना गोलंदाज विकास गवारे आपल्याला पाहायला मिळतोय. विकास याला जकास गोलंदाजी हाताळायला लागेल तर विकास विरुद्ध धावांचा विकास करण्याचा प्रयत्न पिंपलेर संघाला करावा लागेल. एक चॅलेंजिंग स्कोर जर इथे प्रस्थापित करायचं असेल तर पहिल्या सामन्यामध्ये बघितलं तर 66 धावांचं लक्ष देखील सहजरित्या पूर्ण केलं होतं टीम वडवणूकर या संघाने. केतन पाटील याची विस्फोटक फलंदाजी पहिल्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाली होती. नाबाद 36 धावांचं योगदान त्यांनी दिलं होतं. स्विंग अँड मिस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र आपण पाहतोय या चेंडू सरळ निघून जातो विकेट कमीच्या हातामध्ये. चांगली सुरुवात इथे विकास गवार यांनी केलेली आहे.
2 चेंडूमध्ये फक्त एकच धाव आतापर्यंत त्यांनी खर्च केलेली आहे. विकास गावरे बॉलिंग ट्रॅकवर तर सामनावीर फलंदाज हार्दिक गायकवाड. यायला मात्र जागेवर खडे खडे फटका केलेला आहे. स्टँड अँड डिलेवर चेंडू निघून जातोय या बेडका चेंडून सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. संख्या 6 ने या वेगाने वाढून होते धावपलेकर 49 49 आपण पाहतोय. या चांगली फलंदाजी करताना हार्दिक गायकवाड मॅन इन फॉर्म आपण पाहतोय. चांगल्या टच मध्ये हा फलंदाज पाहायला मिळतोय. यावेळी मात्र बेट केलेले आहे एज अँड गॉन. विकेटचं पतन अखेर जे वादळ घोंगावत होते ते हार्दिकच्या नावाने ते वादळ मात्र ते शांत होताना हार्दिक गायकवाड याची खेळी संपुष्टात येताना. आपण बघतो हार्दिक गायकवाड ज्याने बाद होण्यापूर्वी आपल्या संघासाठी ताबडतोब 23 धावांचं योगदान दिलेलं आहे. ज्यामध्ये 3 षटकारांनी एका चौकाराचा समावेश आहे. म्हणजे घंटो का मिनिटो में ते करून गेलेला आहे. चांगली धावसंख्येपर्यंत आपल्या संघात पोहोचवण्याचा त्याने प्रयत्न केलेला आहे. हे वेगवान चेंडू इथे आपण पाहतोय एक छोटी धाव फलंदाज पूर्ण करतात. नेहमी बॅटर मैदानामध्ये पाहायला मिळते ऋतिक गायकवाड. पंचांचा वाईटचा इशारा 1+1 अशा 2 धावा धावण्यामध्ये जोडल्या जातील. ऋतिक मात्र आपल्याला पाहायला मिळतोय नेहमी फलंदाज. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 51 50 देखील क्रॉस झालेला आहे. 51 धावा आपल्याकडे पाहायला मिळत आहेत. प्लॅन मिस चांगल्या चेंडू अगदी गुडलेन स्पॉटवर चेंडू पिच होतोय निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. पिंपळनेर संघ आपण पाहतोय प्रथम फलंदाजी करताना आतापर्यंत धावपलेकर धावा कुठून काढले गेले ते 51. 5 षटक मार्ग सेकंड लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. 5 षटक हाताळताना गोलंदाज विकास गवारी. सामनाकर फलंदाज विजय गायकवाड. पुन्हा एकदा वेगवान चेंडू मात्र यावेळी दिशेवर नियंत्रण पाहायला मिळत नाही. वेगामध्ये परिवर्तन वेग वाढवला होता मात्र दिशेमध्ये देखील परिवर्तन पाहायला मिळते. धावसंख्येमध्ये 1 ने भर पडते. धावसंख्या पोहोचते ती 52 वर. 52. 5 षटक मार्गस्थ विकास गवारी 5 षटक हाताळताना. तर पुन्हा एकदा समोर झाले फलंदाज विजय गायकवाड. बॅटची एज इथं मात्र फाळलेक रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि निशाणा साधला गेले. अखेर विजय गायकवाड याची केली संपुष्टात येते. चला टॉप करायची टीम श्री गणेश भरोडी आणि अलिमगर बी. विनंती असेल दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये क्विकली पोहोचायचं कारण पहिलं सत्र जसं समाप्त होईल आपण पुढील सामन्याचा टॉस करणार आहोत. पुढील सामना जरीमारी अलिमगर बी आणि त्यांचा अगेन्स्ट टीम श्री गणेश भरोडी. श्री गणेश भरोडी विपक्ष जरीमारी अलिमगर बी हा पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल. जरीमारी अलिमगर बी संघ आपण पाहतोय 2 रनर्स 2 द्वितीय पारितोषिक नंबर 4 वर हा संघ रँक करत आहे आणि त्या संघाला पुढील सामन्यामध्ये इन ऍक्शन मध्ये आपण पाहणार आहोत. पाच षटकांची समाप्त झालेला आहे. 5 षटकांची समाप्तीनंतर पिंपळनेर संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 52 धावा आणि शेवटच्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवर हाताळण्यासाठी गोलंदाज सन ऑफ भावली क्रिकेट सूरज कने सज्ज होतोय. आज पहिल्याच सामन्यामध्ये टीम वडूनगर संघाने विजय संपादन केलेला चांगला परफॉर्मन्स केतन पाटीलचा राहिला होता. केतन पाटील यांनी 36 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलं होतं आणि त्याच्याच फलंदाज जोरावर तो सामना सहजरित्या जिंकला होता लाखविले या संघाविरुद्ध. सूरज केने फोर्स केला चेंडूला फॉन्सी स्ट्रोक. क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे मात्र त्याला बेट करून चेंडू निघून जातो. लॉंग ऑन चेंडून सीमा पार षटकार.
सूरज केनेचं स्वागत ऋतिक म्हात्रे यांनी षटकाराने केलेलं आहे. इथे फायनल एक रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. एका धावेने या संघाची धावसंख्येमध्ये देखील बदल होते. धावसंख्या पोहोचते ती या 59 वर 59. शेवटचे षटक मार्गस्थ आहे. सूरज केने शेवटचे षटक करण्यासाठी आलेलं आहे. तर यावेळी सामनाकर फलंदाज नयन पाटील. नयन पाटील गेल्या वर्षीच्या मालोडी चषकामध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंट हळवत अतिशय चांगली कामगिरी त्याची पाहायला मिळाली होती. फुलटा चेंडू आहे मात्र इथे आपण पाहतो उंची जास्त लांबी कमी आहे. हे आपण पाहू शकता कॉलिंग पाहायला मिळत नाही. पहिले तू मध्ये या इथे मात्र झेल सोडला गेलेला आहे. दोघांचं भांडण आणि या तिसऱ्याचा लाभ असं म्हणता येईल. इथे कॉलिंग पाहायला मिळत नाही दोघांमध्ये आणि अखेर आपण पाहतो जीवदान मिळते फलंदाज नयन पाटील याला. या जीवदानाचा फायदा उचलून तो एक धाव पूर्ण करतोय. बघा भरोडी टीमचे कॅप्टन लिमगर बी टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा आणि जर टॉस साठी वेळेवरती हजर नाही राहिले तर 2 रनची पेनल्टी असेल. ही गोष्ट लक्षात ठेवा. मिस टाइम फटका मात्र सेफ लँडिंग होते. या वन रिझन मध्ये आपण पद्धत चेंडू पडतोय तोपर्यंत एक सिंगल रनचा फलंदाज पूर्ण करता. वेलकम शिवेश गायकवाड आपले देखील हार्दिक स्वागत आहे. शेवटचे षटक मार्गस्थ आणि शेवटच्या षटकामध्ये शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शेष आहे. दोन्ही संघाने एक आपण टॉस साठी रिपोर्ट करायचा आहे. ज्या संघाचा संघाने एक लेट रिपोर्ट करेल त्या संघाला पॅनलाइज केलं जाईल. या अगोदरच आपण 3 चेंडूची पॅनल्टी दिलेली आहे. इथे फायनल एक रिझन मध्ये चेंडू जातोय. पंचांचा इशारा वाईट आपण पाहतोय कारण दिशा भरकटताना गोलंदाज पाहायला मिळतोय. दिशांना चेंडू आणि संघाच्या धावसंख्येमध्ये आव्हान धावीची देखील वाढ होते. 62 धावा 62. सूरज केने इथे मात्र चेंडूला विरकावून देण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा मिस टायमिंग. स्वतः गोलंदाज सूरज केने चेंडू खाली. शरीराचं संतुलन मात्र त्याला साधता आलं नाही. चेंडूचा अंदाज बांधता आला नाही. परिणाम पाहतोय या स्वतःच गोलंदाजीवर त्याने झेल सोडलेला आहे आणि तोपर्यंत वेल होता फलंदाजांना 2 धाव पूर्ण करतात. 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. या 2 धावने संघाची धावसंख्या पोहोचते ती 64 वर. पहिल्या मॅच मध्ये 66 धावांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळालं होतं जे सहजरित्या पूर्ण केलं होतं टीम वडोणकर संघाने. आणि पाहूया आता पिंपलेर संघ या मॅच मध्ये किती धावांचं लक्ष भावली बी संघासमोर देतोय. शेवटच्या षटकामधील शेवटचा चेंडू शेष असणार आहे. आपण सामना पदे न्यूक्राफ्ट पिंपलेर जो यंदाच्या काळामध्ये जीसीआय संघटनेमध्ये नंबर 1 वर रँक करत आहे. विपक्ष आपण बघूया फ्रान्स 11 जबरजंग भावले बी या 2 संघामध्ये. इथे मात्र हेलिकॉप्टर उडवलेला आहे. चेंडू लँड होईल सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. वाड शॉट एक मारा लेकिन सॉलिड मारा. फिनिशिंग टच आपण पाहूया. सामना 6 धावांनी या इथे मात्र आपण बघू या डावाची देखील समाप्ती झालेली आहे आणि या पहिल्या डावामध्ये प्रथम फलंदाजी करताना हेलिकॉप्टर पिंपलेर संघाने आपल्या धावपैकी धावा धरल्या. त्या 70 आणि 71 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे फ्रान्स 11 जबरदस्त भावले बी या संघासमोर. तर बोलूया आपण टॉस कडे. टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल. आव्हान ठेवलं गेलेलं आहे ती 71 धावांचं. 70 धावा पहिल्या इनिंग मध्ये पिंपलेर संघाने धावप्लेकर कुठून काढलेले आहेत. अलिमगड बी संघाने आपल्याला शेवटचा ऑफिशियल कॉल दिला जातोय या टॉस साठी. लास्ट ऑफिशियल कॉल. लास्ट ऑफिशियल कॉल अलिमगड बी संघाला दिला जातोय टॉस साठी कारण श्रीगणेश भरोडी संघाने इथे दाखल झालेले आहेत. बघा एक महत्त्वाची सूचना आहे की सेकंड इनिंगचा पहिला बॉल पडण्याआधी जर टॉस साठी अलिमगड बी टीमचे कॅप्टन आपण नाही पोहोचले तर डायरेक्टली 2 रनची पेनल्टी देण्यात येणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा आणि कोणत्याही प्रकारे वेळ विलंब न करता पिंपलने टीम आपण फिल्डिंग सेट करा आणि भावाली बी टीम सलामीची जोडी पाठवायची आहे. आणि जेव्हा सेकंड इनिंगला होईल सुरुवात पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मधनं जोडले जातील करण काळन सर
धन्यवाद. आता टॉसकडे आपण बोलूया. जरीमरी आलिमगर विपक्ष श्री गणेश भरोडे या दोन संघांमधील नेक्स्ट मॅच आहे आणि नेक्स्ट मॅचचा टॉस आपण इथे करणार आहोत. O2 विशाल पाटील. चेक. थँक्यू सो मच कॉम्बॉक्स. आपण पुढील सामन्याचा टॉस करणार आहोत आणि मंचावरनं मी 40+ एक जबरदस्त खेळाडू संजयजी पाटील साहेब आणि तसेच रणजित दादांना मी विनंती करतो आपण यायचे टॉस बॉक्समध्ये. दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण यापुढील होणाऱ्या लढतीचा दरम्यान टॉस करणार आहोत. सर्वांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. कॉल कोण करतो? भरोडी टीमचा कॉल असेल. सर्वांच्या शुभ हस्ते आपण टॉस करीत आहोत. हेड ऑर टेल कॉल करायचा. हेड असा कॉल आहे भरोडीचा आणि दरम्यान हेडच आला. टॉस जिंकला भरोडी टीमने. सामना देखील सुरू होता मित्रा. फक्त निर्णय सांगायचा. फिल्डिंग. टॉस कंप्लीट झाला आणि बातमी अशी आहे की श्री गणेश भरोडी टीमने टॉस जिंकला आणि प्रथमतः फिल्डिंगचा निर्णय घेतला. धन्यवाद व्हॉइस ऑफ सरवले विशाल पाटील. तर ओलिओ आपण सुरू असलेल्या सामन्याकडे. पहिल्या डावामध्ये या न्यू क्लब पिंपळनेर संघाने 6 षटकामध्ये आपल्या धावपलेकर धावा कुठलेल्या आहेत त्या 70 आणि 71 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे फ्रान्स 11 जबजंग भावले बी या संघासमोर आणि आव्हानाचं पाठलाग. आणि तसेच भरोडी अलिमगर दोन्ही टीमचा कॅप्टन आपण आयोजकांशी संपर्क साधायचा सामना सुरू होण्याआधी. आव्हान ठेवले गेले ते आपण पाहतोय. तब्बल 71 धावांचं 71 लक्ष्याचं पाठलागण्यासाठी सलमीजोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. सनोबा भावाले या सुरेश कने आणि त्याच्या समेत त्याचा सहकारी फलंदाज योगेश भालेकर ही बिनीची जोडी आपण पाहतोय. खतर भावाले बी संघाची दिल और धडकन असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. सूरज केने आणि योगेश भालेकर अनेक मैदाने खरं तर या खेळाडूने गाजवलेले आहेत. आउट ऑफ भिवंडी देखील या खेळाडूंचं चांगलं परफॉर्मन्स राहिलेलं आहे. BC4 सिटी फॉर्मॅटमध्ये देखील या खेळाडूने या चांगली कामगिरी केली आणि या आपल्या गावच्या संघाकडून नेहमीच या खेळाडूंची चांगली कामगिरी पाहायला मिळालेली आहे. ऋतिक म्हात्रे बॉलिंग ट्रॅकवर. पहिला चेंडू फ्लिक केलेल्या चेंडूला आपण पाहतोय या चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट ट्रॅव्हल होतो. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. सूरज केने ऑफ द मार्क. एका धावने अकाउंट ओपन होतोय भावले बी या संघाचं. आव्हान ठेवलेलं का ते 71 धावांचं आपण पाहतोय या मित्रांनो. जनमान आणि जय फुलन सरवले अजित ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम खास चषक खासदार चषक 20-25 हे दिमागदार आयोजन. या स्पर्धेमध्ये या पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत आहे. यूट्यूबशी संलग्न असणाऱ्या तमाम क्रिकेट रसिकांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. आपण सामना पाहतोय या पिंपळनेर विपक्ष भावाले बी या दोन संघामध्ये. पहिले षटक मार्गस्थ P1चं पहिले षटकात तर गोलंदाज आपण पाहतोय ऋतिक म्हात्रे. तर आपले सामनाकर फलंदाज योगेश भालेकर. इथे समोर केलेल्या चेंडूला 20 मध्ये एक धाव तर पूर्ण केली जाते. दुसरी धावेसाठी देखील प्रयत्न केला जातोय. या चांगली कॉलिंग आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. 2 धावीने या अकाउंट ओपन करताना फलंदाज योगेश भालेकर. संघाची धावसंख्या पोहोचते ती या 3 वर. 71 या लक्ष्याचा पाठलाग करताना फ्रान्स 11 जबजंग भावले बी संघ पाहायला मिळतोय. पहिले षटक मार्गस्थ P1चं पहिले षटक हाताळताना गोलंदाज ऋतिक म्हात्रे. तर पुन्हा एकदा सामनाकर फलंदाज योगेश भालेकर. इथे मात्र विकेट टू विकेट हा चेंडू होता.
स्टंप कव्हर करताना आपण मध्ये स्ट्रोक चेक करताना फलंदाज योगेश भालेकर खरं तर या चेंडूला सन्मान दिलेला योगेश भालेकर यांनी चांगला चेंडू होता. एक सिंगल रन्स दरम्यान फलंदाजाने पूर्ण केलेले. या सिंगलने संघाची धावसंख्या पोहोचली ती 4 वर. आपण सामनापती न्यू क्रॉप पिंपलेर रँकिंग वनचा संघ विपक्ष फ्रान्स 11 जबरदस्त भावाले बी या दोन संघामध्ये. पहिले षटक मार्गस्थ आहे. पी वनचं पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. सामना करत यावेळी फलंदाज सूरज केने. यावेळी या चेंडू ट्रॅव्हल होतोय या डीप मिडॉन मध्ये लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षण जोपर्यंत चेंडू फील करेल तोपर्यंत फक्त एकच धावघेण्याची संधी मिळेल इथे देखील फलंदाजाला. एका दुहेरी धावेने धावपले घालता ठेवले आपण बघतोय या षटकामध्ये फ्रान्स 11 अजयबजरंग भावाले बी संघाच्या दोन्ही सलामीवीराने. संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती या 5 धावा. आव्हान 71 धावांचं आहे. भावाले बी संघ या 71 लक्ष्याचा पाठलाग करताना पी वनच्या पहिल्या षटकामध्ये क्षेत्राची वेळ रचना आपण पाहू शकता. 2 क्षेत्ररक्षक ऑल्टरमध्ये आहेत ज्यामध्ये मिड विकेट आणि लॉंग ऑन पाहायला मिळतोय. करारा ऑनड्रायचा पटका चांगले क्षेत्ररक्षण धाव घेण्याचा मानस होतं मात्र धाडस केले गेले नाही. निर्धाव चेंडू स्कोर इज कॉन्स्टर 6 रन्स विदाउट लॉस फर्स्ट विन 5 रन्स विदाउट लॉस फर्स्ट विन प्रोग्रेस. पहिलं षटक मार्गस्थ आहे. पी वनचं पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. पहिल्या षटकाचा विचार केला तर ऋतिक म्हात्रे यांनी फलंदाजांना सध्या तरी आपण पाहतोय जखडून ठेवलेलं आहे. मोठे फटका खेळण्याचं स्वातंत्र्य आतापर्यंत त्यांनी दिलेलं नाही. ऋतिक म्हात्रे यॉर्कर लेनचा चेंडू पुन्हा एकदा चांगल्या चेंडूच्या हाताळणे मात्र इथे पंचांचा काय इशारा येतोय तर पंचांचा इशारा येतोय नो बॉल. होल स्टेपचा हा नो बॉल आणि पुढील चेंडू फ्रीट असणार आहे. एक धाव धावपल्यामध्ये जोडले जाईल. धावसंख्या 6 आणि या आपण पाहू शकता फ्रीटचा इशारा देखील पंचांकडून केला गेलेला आहे. फ्रीटवर ब्रिगेड पाहायला मिळेल का कारण ब्रिगेड पासून आपण बघितलं तर वंचित ठेवलेल्या या षटकामध्ये ऋतिक म्हात्रे याने पण की नामी संधी आता मग मुक्त फटका खेळण्याची संधी योगेश भालेकर या फलंदाजाकडे आलेले. वेगवान चेंडू चांगला चेंडू सरळ निघून जातो विकेट कीपरच्या हातामध्ये. या भन्नाट वेग आणि वेगावर स्वार होताना या षटकामध्ये पाहिलं होतं ऋतिक म्हात्रे याला. यंग अँड टॅलेंटेड आपण बघतोय वंडरफुल गोलंदाजी करताना पाहायला मिळालेला आहे. पहिल्या षटकाची समाप्ती पी वनच्या पहिल्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी केलेली आणि पहिल्या षटकाची समाप्तीनंतर फ्रान्स 11 जबरदस्त भावाले बी संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते फक्त आणि फक्त 6 धावा. पहिल्या षटकासाठी बरोबर वेल खर्च केला गेलेला आहे. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळालेला श्रीगणेश भरोडे विपक्ष जरेमरी अलीमगढ़ बी या दोन संघामध्ये सध्या आपण सामनामध्ये निकरा पिंपलेर विपक्ष फ्रान्स 11 जबरदस्त भावाले बी या दोन संघामध्ये. पहिले षटक खरं तर नावे राहिलेले आपण बघतोय पिंपलेर संघाच्या कारण ऋतिक म्हात्रे यांनी पहिल्या षटकामध्ये या फलंदाजांना पूर्णपणे बांधून आणि जखडून ठेवलं होतं. फक्त 6 धावा त्यांनी या आपल्या षटकामध्ये खर्च केल्या होत्या आणि आता मात्र दुसरं पेटूचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज नयन पाटील येतोय. खासदार चषकाचं हे खास आयोजन आपण बघतोय आणि या स्पर्धेचं खास वैशिष्ट्य आपण बघतोय प्रत्येक सामना 6-6 षटकांचा. प्रथमच ग्रामीण क्रिकेटच्या इतिहासामध्ये 6-6 षटकांचे सामने आपल्याला पाहायला मिळतात आणि याचं संपूर्णपणे क्रेडिट जयहनुमानना जय बोलवण्यात सरवली संघाला जातोय. दिवस फाटका इथे मात्र आपण पाहतोय या बॅकवर्ड पॉइंट रिझन मधून चेंडू निघून जातोय सीमा पार 4 धावांसाठी चौकार. या चौकाराने केलेले आहे फलंदाज सूरज केने याने आणि चौकाराने संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये देखील प्रवेश करते 10 धावा. 71 लक्षाचा पाठलाग करताना फ्रान्स 11 अजयबजरंग भावाले बी या संघ. इथे मात्र जोरदार अपील पंच समत नाहीत. एम्पॅक्ट कडून इष्टांच्या बाहेर पंच मात्र सर दर्शवतात. मात्र चांगली या वापसी करताना गोलंदाज पाहायला मिळतोय नयन पाटील. हा निर्धाव चेंडू आहे. पेटूचं दुसरं षटक मार्गस्थ आहे. P1 आणि P2 हे दोन मेंढरी पावल्याचे षटके आपल्याला पाहायला मिळतात ज्यामध्ये P1चं पहिलं षटक ऋतिक म्हात्रे याने हाताळलं होतं आणि P2चं दुसरं षटक हाताळताना गोलंदाज नयन पाटील सध्या बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय.
इथे स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू ट्रॅव्हल होतोय. शतरक्षक डीप मध्ये सज्ज आहे. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना, एका धावेपेक्षा अधिक नाही. एस्टनच्या मागे आपण पाहतोय विजय गायकवाड, ज्याच्या नावे ग्रामीण क्रिकेट इतिहासामध्ये एस्टनच्या मागे सर्वाधिक झेल घेण्याचा विक्रम आहे. खासदार चषक जो अंजुरे मैदानावर झाला होता, त्या चषकामध्ये सर्वाधिक 6 झेल घेण्याचा विक्रम या इष्टक्षकाने केला होता. तो विक्रम अजूनही अबाधित आहे. ग्रामीण क्रिकेटचा इतिहास पाहिला तर ग्रामीण क्रिकेटच्या इतिहासामध्ये त्याच्या अगोदर 2 इष्टक्षकाने 5-5 झेल पकडण्याचा विक्रम केला होता. जे इताडकर पूर्णा संघाचा, त्यानंतर आपण बघितलं तर राजन थले वेले संघाचा. मात्र त्यांचा विक्रम विजय गायकवाड यांनी मोडीत काढला होता. स्विंग अँड मिस. इथे मात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूने बॅटमध्ये संपर्क नाही. धावसंख्या स्थिर धावप्ले करून पाहायला मिळते ती भावली बी संघाची 11 धावा. एकत्र लक्षाचं पाठलाग फ्रान्सी लेवून जबरदस्त भावले बी संघ करताना पाहतोय. दुसरं षटक मार्गस्थ आहे नयन पाटील, दुसरं षटक चालताना. तर नयन पाटील याचा सामना फलंदाज योगेश भालेकर. स्विंग अँड मिस. पुन्हा एकदा चांगल्या चेंडूच्या हाताने, यावेळी चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय, निघून जातोय विकेटकीपरच्या हातामध्ये. टिच्चून गोलंदाजी केली जाते. पहिले षटक ऋतिक म्हात्रे याने टिच्चून हाताळताना त्याच प्रकारे चौकार खर्च केल्यानंतर टिच्चून गोलंदाजी करताना नयन पाटील देखील पाहायला मिळतोय. अगदी पावटाच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी केली जाते. इथे मात्र टायमिंग प्रॉपर आणि यावेळी चेंडू करतो हवाई सफर, चेंडू निघून जातो मिडविकेटच्या सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. धावसंख्या 6 ने वाढून होती. धावपलीकडे 17 धावा. 2 षटकांची समाप्ती देखील झालेली आहे. P1 आणि P2 या 2 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या फ्रान्सिलिओन जबरदस्त भावले 20 संघाची पाहायला मिळते. ती धावपलीकावर बिनबाद 17 धावा. मित्रांनो आज 24 डिसेंबर, आजच्या दिवसाचा विचार केला तर आजच्या दिवशी 1972 मध्ये न्यूझीलंडचा तेज तरार गोलंदाज जेफ हॉलॉट याचा जन्म झाला होता. 1999 जो विश्वचषक झाला होता, त्या विश्वचषकामध्ये ऑस्ट्रेलिया सेन वॉन्स संयुक्तरित्या त्यांनी सर्वाधिक 20 विकेट घेण्याचा विक्रम केला होता. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 17 धावा. आणि दक्षिण आफ्रिका विरुद्ध आपण बघितलं तर कसोटीमध्ये तब्बल 101 मिनिटे 77 चेंडू खेळून एकही धाव न काढण्याचा विक्रम देखील त्याच्या नावे. आजच्या दिवशी 2009 मध्ये किंग कोहली यांनी श्रीलंकेविरुद्ध पहिलं शतक झळकवण्याचा विक्रम केला होता. आणि भारताच्या विनोद कांबळेनंतर सर्वात कमी वयात शतक झळकवणारा तो दुसरा फलंदाज ठरला होता. ज्यावेळी त्याने शतक झळकवलं होतं त्यावेळी त्याचं वय 21 वर्ष आणि 49 दिवसांचं होतं. त्या अगोदर विनोद कांबळे यांनी 21 वर्ष वय असताना शतक झळकवण्याचा विक्रम केला होता. आणि विनोद कांबळेनंतर सर्वात कमी वयात शतक झळकवण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावे पाहायला मिळाला होता, ज्याने आजच्या दिवशी 2009 मध्ये श्रीलंकेविरुद्ध हा कारनामा केला होता. बोलूया आपण सामन्याकडे. या क्रिकेट जगतामध्ये घडलेल्या घडामोडी. ऋतिक म्हात्रे कंटिन्यू आपण पद्धती P1चा पहिले षटक त्याने हाताळलं होतं. केवळ 6 धाव त्याने खर्च केले होते आणि त्याच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवला गेलेला आहे. फ्री किल्ल्या चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू ट्रॅव्हल होते स्क्वेअर लेग रिझन मध्ये. बॅकअप चांगलं पाहायला मिळतंय. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळत होतं, मात्र बॅकअपला क्षेत्ररक्षक होता. चांगले क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून केलं जाते. 2 धाव फलंदाजांनी पूर्ण केले. संघाची धावसंख्या 19. आव्हान आहे ते 71 धावांचं. एकत्र लक्ष्याचा पाठलाग करताना आपण बघतोय फ्रान्सी 11 जबरदस्त भावाले बिया संघ. ऋतिक म्हात्रे आपल्या स्पेलमधील शेवटचं आणि संघाकडून तिसऱ्या षटकांसाठी आलेलं आहे. तर ऋतिक म्हात्रे याचा सामना करत पुन्हा एकदा फलंदाज सूरज केने. रिव्हर्स फटका पॉइंटच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षक मागे धावतोय. अखेर चेंडू अडवला जातोय. डीप पॉइंट रिझन मध्ये चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. आपल्या संघासाठी नक्कीच 2 धावा वाचवताना क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहे. 2 धावा मात्र धावप्लग मध्ये जोडल्या जातील. संघाची धावसंख्या 21. तिसरं षटक मार्गस आहे. प्रत्येकी 6 षटकांचा सामना आपण पाहतोय.
ऋतिक म्हात्रे आपल्या कोट्यातील शेवटचे षटक हाताळताना या अगोदर P1चं पहिले षटक देखील त्याने हाताळलं होतं आणि या तोच कंटिन्यू सध्या गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. तर पुन्हा एकदा सामना फलंदाज सूरज केने. इथे या चेंडू ट्रॅव्हल होतोय स्क्वेअर लेग रिझन मध्ये डीप मधून शतक चेंडूपर्यंत पोहोचतोय. फक्त एकच धावघेण्याची संधी मिळेल फलंदाजांना. एका धावेपेक्षा अधिक नाही. धाव संख्या सिंगलने पोहोचते ती 22 ओव्हर डबल 2. 22 धाव आपल्याकडे झलकले गेलेले आहेत. दुसरं षटक प्रगती पथावर आपण पाहतो या ऋतिक म्हात्रे यांनी या अतिशय चांगली गोलंदाजी या सामन्यामध्ये केलेल्या पहिल्या षटकामध्ये देखील पॉवरफुलच्या षटकामध्ये पॉवरप्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी केली होती. फक्त 6 धाव त्या षटकामध्ये खर्च केले. इथे देखील चांगली गोलंदाजी टिचून गोलंदाजी करताना तो पाहायला मिळतोय. फील्डमध्ये वारंवार बदल केले जातात आणि त्याचं कारण राईट अँड लेफ्ट हँड बॅटर मैदानामध्ये उजव्या आणि डावखुरी शैलीचे फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळतात. उजव्या शैलीचा फलंदाज सूरज केने तर डावखुरी शैलीचा फलंदाज योगेश भालेकर ही सर्व जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. ऋतिक म्हात्रे आपण पाहतोय या लांब लचक रनअप आपल्याला पाहायला मिळतोय. सामनाकारी फलंदाज योगेश भालेकर. यावेळी फुलटॉस चेंडू होता आणि फुलटॉसचा फुल टोल असून कमजोर चेंडू त्याचा खरपूस समाजा चेंडू निघून जातोय या स्क्वेअरलेगच्या वरून 6 धावांसाठी षटकार. समाचार पाहायला मिळतोय चेंडू सीमा पार षटकार आणि षटकाने संघाची धावसंख्या येतो आकार धावसंख्या 28-28. इथे मात्र चेंडूला टोलले ते पॉइंट रिजन मध्ये चेंडू निघून जाते सीमा पार 4 धावांसाठी चौकार. अडवताना फलंदाज पाहतोय योगेश भालेकर यांनी आपल्या फलंदाजाचा गेअर चेंज केलेला आहे. चौकार आपण पाहतोय त्याच्या बॅट मधून पॉइंट रिजन मधून त्या अगोदर षटकार पाहायला मिळतो स्क्वेअर ऑफ द विकेट तो षटकार पाहायला मिळतो स्क्वेअर लेग रिजन मधून. संघाची धावसंख्या पोहोचते ती 32 वर. पुढील चेंडू इथे मात्र केवळ चेंडूला दिशा दिली आपण पाहतोय फ्लिकचा अंदाज शॉर्ट कव्हर रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होते. 3 षटकांची समाप्ती देखील झालेली आहे. 3 षटकांची समाप्तीनंतर फ्रान्स 11 अजयबजरंग भावाले 20 संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 33-11ची सरासरी प्रति षटकामागे राखलेली आहे. इथून 3 षटकांचा खेळ अजूनही शेष आहे आणि 3 चेंडूमध्ये इथून 38 धावांची अजूनही आवश्यकता आहे. नंबरवर रँक करत आहे 5 नंबरवर गावदेवी आरडी ओवली एकूण हवे दिवे हे संघ रँक करत आहेत. नंबर 6 वर भक्तिधाम डुंगे, नंबर 7 वर गावदेवी वडगर शिलोमतवल, नंबर 8 वर जबजंग गुळसई आहे. अप्पा 11 गावदेवी भरोडे, जय मसोबा पिंपळा, जोगेश्वर जुनादकी, आर के बिल्डर्स मानकोली, एन आर बोरपाडा हे संघ रँक करत आहेत. तर नंबर 9 वर विधी 11 जयहनुमान पिंपळा संघ रँक करत आहे. हे संघ यंदा जंगमध्ये रँक करताना आपल्याला पाहायला मिळतात. मात्र सर्वाधिक 2 विजेतेपदांनी सर्वाधिक 2 उपविजेत्यांचा नंबर 1 वर नियुक्त पिंपळी संघ रँक करताना आपल्याला पाहायला मिळतोय. जो संघ सध्या खेळताना आपण पाहतोय दक्ष गायकवाड त्याने फलंदाजीमध्ये चांगली कामगिरी केली होती. त्याच्या हातामध्ये चेंडू आता मात्र सुपूर्द केले गेलेले आहे. 4 षटक त्यांची जबाबदारी त्याच्यावर सोपवली गेलेली आहे. 3 षटकांचा खेळ शेष आहे. 18 चेंडूचा खेळ शेष आणि 18 चेंडूमध्ये इथून 38 धावांची अजून आवश्यकता आहे. मात्र एक जमेची बाजूवर आपण पाहतोय भावाले 20 संघाचे 10 विकेट शेष आहेत. कुठलाही गडी त्यांचा बाद झालेला नाही. यावेळी मात्र फुलटॉस चेंडू आणि पंचांचा नो बॉलचा इशारा होतोय. आणि फिल्डिंग साईडने मात्र आता पंचांनी आव्हान दिलेलं आहे. पंचाच्या डिसिजनला चॅलेंज केलेलं आहे. फिल्डिंग साईडने रिव्ह्यू घेतलेला आहे.
इट्स नो बॉल. पंच निर्णय कायम असणार आहे कारण हा नो चेंडू आपण बघूया. जीवदान मिळते खरं तर आपण बघूया फलंदाज योगेश भालेकर याला. धावसंख्येमध्ये एक ने भर पडते. धावसंख्या पोहोचते ती 34 वर 34. आव्हान 71 धावांचं आहे. इथे पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू. या फुलटॉसचा फायदा मात्र इथे या उचललेला नाही फलंदाज योगेश भालेकर याला. पूर्णपणे अचंबित होताना आपण पाहतोय. खरं तर फुलटॉस चेंडूवर कधी कधी फलंदाज अशा प्रकारे नक्कीच आश्चर्यचकित होताना देखील पाहायला मिळत आहेत. स्कोर इज कॉन्स्टंट 34 विदाउट लॉस. 4th ओव्हर इन प्रोग्रेस. चौथं षटक मार्गस्थ आहे. एकत्र या लक्ष्याचा पाठलाग करताना फ्रान्स 11 जबरदस्त भावाले 20 संघ आपण पाहतोय. इथे या 20 मध्ये हा फटका केलेला आहे. लॉंग ऑफ रिझनचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू ऋतिक मात्र फील करून फेकी करेल तोपर्यंत एका धावने स्ट्राईक रोटेट करतो फलंदाज योगेश भालेकर. आणि एका धावने भावाले 20 संघाची धावसंख्या पोहोचते ती या 35 वर. छत्तीस धावांची इथून अजून आवश्यकता आपण पाहतो. 71 धावांचं लक्ष आहे. भावले 20 संघासमोर हे लक्ष पाहायला मिळत आहे. चौथं षटक दक्ष गायकवाड हाताळण्यासाठी आलेलं आहे. तर दक्ष गायकवाडचा सामना कर फलंदाज सूरज केने. इथे मात्र गुडघ्यावर बसवून फटका केलेला आहे. चेंडू निघून जाते सीमा पार. स्क्वेलेकच्या वरून घुटना टेक और सिक्सर देख. होते धाव प्लेकर 41 41 आपण पाहतोय. यावेळी मात्र सरळ बॅटने फटका केलेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. ओ झेल मात्र इथे ड्रॉप. संधी इथे रनआउटची होती ती साधलेली आहे. झेलबाद फलंदाज बाद झाल्याने मात्र रनआउटच्या पण फलंदाज बाद होताना आपण पाहतोय योगेश भालेकर. चेक. तसेच भरोडी गावचे लेजंड प्लेयर सर्वांनी विष्णू पाटील साहेबांचे देखील शुभ आगमन झालं. मी त्यांना विनंती करतो आपण यायचं मुख्य माणसावरती. दादा आपलं ही खासदार चषक 2025 मध्ये सहर्ष हार्दिक स्वागत आहे. पहिला फलंदाज दुर्दैव इथे आपण बघू योगेश भालेकर बाद होऊन पॅडल मध्ये परतताना. धावसंख्या 42 42. यावेळी मात्र आपण पाहतोय चेंडू खेळलेला आहे मात्र बॅकवर्ड स्क्वेअर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक देखील तैनात आहे. फक्त एकच धावण्याची संधी मिळाली आहे. आता मात्र आता बॅटिंग साईडने रिव्ह्यू घेतलेला आहे. येस बॅटिंग साईडने रिव्ह्यूची मागणी केली आपण पाहतोय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. बॅटिंग साईडने आपला रिव्ह्यू मात्र आता गमावलेला. बॅटिंग साईडला रिव्ह्यू आता मात्र घेता येणार नाही. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळत आहे ती 43 धाव 43. स्टेप मध्ये बिघाड पंचांचा डेड बॉलचा इशारा मृत चेंडूचा इशारा करताना आपण बघतोय पंच रमेश म्हात्रे सर. भावाले 20 संघासमोर लक्ष 71 धावांचा आतापर्यंत धावपलेकर 43 धावा झालेले आहेत. न्यू बॅटर सुजित जाधव. पुन्हा एकदा रिदम मध्ये बिघाड. पुन्हा एकदा पंचांचा डेड बॉलचा इशारा येतोय. या षटकामधील शेवटचे एका चेंडूचा खेळ शेष आहे. इथे मात्र चेंडूला फिरकून दिलेलं आहे. शतक्षी तिथे सज्ज आहे. ऋतिक मात्र त्याच्या डोक्यावरून मस्तक षटकार आपण बघतोय फलंदाज
सुजित जाधवच्या बॅटमधून. षटकांची समाप्त झाले. 4 षटकांची समाप्त नंतर धावसंख्या 49. इथून 2 षटकाचा खेळ 49 येणारे 2 षटकाचा खेळ शिल्लक आहे आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये इथून 22 धावांची अजून येऊ शकते. म्हणजे सरासरीचा विचार केला तर प्रति षटकामागे 11च्या सरासरी धावा कुठून काढाव्या लागतील भावली बी संघाला सामना जर जिंकायचा असेल तर. नयन पाटीलला कंटिन्यू आपण पाहतोय ज्याने पेडूचं दुसरं षटक चाललं होतं. आपण सामनामध्ये नेक्रा पिंपल विपक्ष फ्रान्सी लेवन जय बजरंग भावाले बी या दोन संघामध्ये आपण पाहत आहोत. खासदार चषक 2025 हे खास आयोजन. सर्वांचं पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये जय हनुमान आणि जय भोलेनाथ सरवली यांच्या माध्यमातून हार्दिक 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 स्वागत आहे. नयन पाटील बॉलिंग ट्रॅकवर फोर्स केलेला चेंडूला फोर्स स्ट्रोक. चेंडू निघून जाईल मिडकर रिझन मधून सीमा पार 4 धावांसाठी चौकार. बाद होताना बिग ब्लो मोठा मासा लागतोय सुरेश केने बॅक टू पॅव्हिलियन. दोन्ही सर्वेच्या फलंदाजांमध्ये डगोरच्या असलेला फरकला. पहिला फलंदाज योगेश भालेकर बाद झाला होता. रनआउट चुरपाने आणि नुकताच झेलबा चुरपाने सुरेश केने देखील बाद होताना नवी बॅटर तर मात्र मैदानामध्ये येतो वेदांत गुलवी. सुजित पाटील आणि वेदांत गुलवी सुजित जाधव आणि वेदांत गुलवी ही जोडी मैदानामध्ये. धावसंख्या स्थिर धावप्लेवर पाहायला मिळते ती 53 धावा 53. एकत्र लक्षाचा पाठलाग फ्रान्सी लेवन जबरदस्त भावाले बी संघ करताना दीपेश ठाकूर फॅम टीम आपण बघतोय या धावांचा पाठलाग करताना. इथे ऑन साइडला मिडक रिजन मध्ये क्षेत्ररक्षक सज्ज आहे. ऋतिक मात्रे दुसरी धावण्याचा प्रयत्न केला जातोय 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. भावले बी संघाची धावसंख्या 2 ने पोहोचली ती 55 वर 55. आपण सामना पद्धती अनेक पिंपल विपक्ष दीपेश ठाकूर फॅम टीम फ्रान्सी लेवन जबरदस्त भावले बी या दोन संघामध्ये. इथे ऑन साइडला कार्पेटचे सहारे चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते पुन्हा एकदा. मात्र पुन्हा एकदा 2 धाव फलंदाजाने पूर्ण केलेले आहेत. या 2 धावने पुन्हा एकदा धावफलकामध्ये बदल होते. धावसंख्या 57 57. एकत्र लक्षाचं पाठलाग करताना आता मात्र समीकरण 8 चेंडू आणि 8 चेंडू मध्ये 14 धावांची आवश्यकता आहे. 5 षटक मार्गस्थ आहे. 5 षटकात त्यांना गोलंदाज नयन पाटील पाहायला मिळतोय. तर नयन पाटील याचा सामना करेल फलंदाज वेदांत गुलवी. क्लीन बॉल गेन अंदर डंडा बाहेर दांडी 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 गोल. फलंदाज बाद होतोय तिसरा भावले बिया संघाचा वेदांत गुलवी. नवीन फलंदाज नवनाथ मुकणे आता मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतोय. सुजित जाधव आणि नवनाथ मुकणे ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय.
तीन फलंदाज बाद झाले आहेत. पहिला फलंदाज योगेश बालेकर, त्यानंतर सूरज केने आणि नुकताच बाद झालेला वेदांत गुलवे. गोलंदाज नयन पाटील बॉलिंग ट्रॅकवर. यावेळी मात्र मिस्टाईम फटका या झेल होण्यासारखी संभावना नाही. सेफ लँडिंग होते, टप्प्यावर चेंडू अडवला जातोय, तो पण एक धाव फलंदाज पूर्ण करतात आणि सिंगल या षटकाची देखील समाप्ती. या 5 षटकांची समाप्ती, 5 षटकांची समाप्ती तर धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती या 58. शेवटचा खेळ, षटकाचा खेळ शेष आहे. आणि येणारे 6 चेंडूमध्ये इथून 13 धावांची आवश्यकता आहे. 6-13चं समीकरण, 6 चेंडू 13 धावांची आवश्यकता आहे. यानंतर मित्रांनो कुठेही जाऊ नका. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल श्री गणेश भरोडी विपक्ष जरीमरी अलीमगढ़ बी या दोन संघामध्ये. एका बाजूला हिटमॅन ऑफ भरोडी या अजय पाटील, तर दुसऱ्या बाजूला अलीमगढ़ एक्सप्रेस हिमांशू पाटील. हिमांशू पाटील यांनी नुकतेच पेंडर येथील चषकामध्ये या बाईक जिंकण्याचा पराक्रम केलेला आहे. हिमांशू पाटील याला आपण इन ॲक्शनमध्ये पाहणार. हिमांशू पाटील याच्या तालुका क्रिकेटमधील सर्वात कमी या वेळामध्ये षटक हाताळण्याचा देखील विक्रम आहे. अवघ्या 3 मिनिटांमध्ये त्यांनी मानकुली चषकामध्ये आपलं षटक पूर्ण केलं होतं. जर आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हा कारनामा, हा विक्रम सर रवींद्र जडेजाच्या नावे आहे. कटक इथे जो वन डे सामना झाला होता न्यूझीलंड विरुद्ध, इंग्लंड विरुद्ध माफ करा, त्या सामन्यामध्ये 73 सेकंदमध्ये त्याने आपलं षटक पूर्ण केलं होतं. रवींद्र जडेजाच्या नावे हा विक्रम आहे. कटक येथील वन डेमध्ये इंग्लंड विरुद्ध त्यांनी या जे षटक हाताळलं होतं ते 73 सेकंदमध्ये त्यांनी पूर्ण केलं होतं. हा विक्रम रवींद्र जडेजाच्या नावे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आहे. बोलूया आपण सामन्याकडे. नेत्रज गायकवाड येतोय बॉलिंग ट्रॅकवर. एक आगली वेगळी शैली, इथे मात्र जोरदार अपील, एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. लेग बायचा इशारा. याप्रमाणे गोलंदाजी आपण पाहिली होती पॉल ॲडम्स जो दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज होता, आणि त्याच प्रकारची शैली आपल्याला इथे या नेत्रज गायकवाडची पाहायला मिळते. नेत्रज गायकवाड आपण बघतोय, अगदी आगले वेगळी शैली आपण बघतोय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये या प्रकारची शैली दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज पॉल ॲडम्सची होती. या प्रकारे तो गोलंदाज हाताळायचा. इथे मात्र पुन्हा एकदा यावेळी देखील बीट केलेले आहे. यावेळी देखील एक धाव फलंदाज तर पूर्ण करतात, मात्र पूर्णपणे आपण पाहतोय अचंबित केलेले आहे फलंदाजांना. ही धाव देखील लेग बायच्या रूपाने पूर्ण अवांतर ह्या 2 धावा. एक नवीन हत्यार आपण पाहतोय या ते या पिंपलेर संघाने या मैदानामध्ये उतरवलेलं आहे. अज्जू पाटील आपले देखील हार्दिक स्वागत आहे. वेलकम आजा. आजा नाही तो मजा नाही. इथे मात्र पुन्हा एकदा बीट केलेले आहे, मात्र पंच या इशारा करतात की या लिगल डिलिव्हरी आपण पाहू शकता. आणि आता मात्र समीकरण अवघड बंद करतात. 3 चेंडूचा खेळ शेष आहे. येणाऱ्या 3 चेंडूमध्ये इथून 11 धावांची आवश्यकता आहे. चेसिंग इज कंपल्सरी. इथे मात्र पुन्हा एकदा बीट केलेल्या फलंदाजाला इथे देखील आपण पाहतो 1 धाव, ती देखील लेग बायच्या रूपाने. कुठल्या प्रकारची धाव आतापर्यंत खर्च केलेल्या नेत्रज गायकवाड याने, क्या बात आहे. आता मात्र शेवटचे 2 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. नेत्रज गायकवाड. सामना जर बरोबरीत सुटल्यास सामना टाय झाला तर सुपर ओव्हर, तर सुपर डुपर स्पर्धा आपण पाहतोय. सामना जर इक्वल झाला तर सुपर ओव्हर. 2 चेंडू आणि 2 चेंडूमध्ये 11 धावांची आवश्यकता आहे. नेत्रज गायकवाड आपण पाहतोय का पॉल ॲडम्स ऑफ पिंपलेर. 2 चेंडू आणि 2 चेंडूमध्ये इथून 10 धावांची आवश्यकता आहे. माफ करा, 2 चेंडू 10 धावा हे समीकरण पाहायला मिळते. क्लीन बॉल, गेल्याने दंडा बहार, दांडी गुल. आणखीन एक फलंदाज बाद होताना, धराशायी होताना आपण पाहतोय या भावले बिया संघाचा. हा संघ नंबर 1 वर काय रँक करत आहे हे नक्कीच दाखवून देताना या सामन्यामध्ये देखील पिंपलनेर आपके बार ग्रामीण क्रिकेटमध्ये पिंपलनेरची सरकार पाहायला मिळते. नंबर 1 वर हा संघ रँक करत आहे, आणि ती का रँक करत आहे हे दाखवून देताना या स्पर्धेमध्ये देखील.
नेत्रज गायकवाड आपण मध्ये बॉलिंग ट्रॅकवर आणि नवीन फलंदाज आता मात्र मैदानामध्ये येतोय या निखिल केने. आतामध्ये एकही धाव खर्च केलेली नाही. पाहूया या स्पर्धेमधील पहिले विकेट मिळेल षटक पाहायला मिळेल का. यावेळी करारा ऑपड्रायचा फटका. तर अशा प्रकारे हा सामना जिंकलेला या नंबर 1 संघ रँकिंग मध्ये असणारा नंबर 1 परफॉर्मन्स देखील या संघाने केलेला. नवीन पिंपल संघाने अभिनंदन. नवीन पिंपल अँड हार्ड लक फ्रान्सी 11 जय बजरंग भावाले बी. तर मॅन ऑफ द मॅच करा बनवूया. मॅन ऑफ द मॅच साठी खरं तर 2 प्रबल दावेदार होते, ज्यामध्ये हार्दिक गायकवाड देखील दावेदार होता. 23 धावांचं योगदान त्याने दिलं होतं. मात्र ज्या गोलंदाजाने अतिशय चांगली गोलंदाजी केली नेत्रज गायकवाड विकेट मेडन षटक या स्पर्धेमधील पाहायला मिळेल. कुठल्या प्रकारची धाव दिलेली नाही. तो नेत्रज गायकवाड ठरलेला आहे. या पिंपळ संघाचा पॉल ॲडम्स नेत्रज गायकवाड या सामन्याचा सामना. नेत्रज गायकवाड इज अ मॅन ऑफ द मॅच. पहिल्या विकेट मेडन षटक त्याने हाताळले आणि तोच ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. भरोडी संघाने पण संपर्क साधायचा आहे. पिंपळनेर संघाचा नेत्रज गायकवाड ठरलाय या सामन्याचा सामनावीर. थँक्यू सो मच कॉम्बॉक्स. प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊया 12व्या खेळाडू पासून. आता एक प्रमुख गोलंदाजाची भूमिका त्याच्याकडे आणि काय परफॉर्मन्स त्याने दाखवला. एक निसटता विजय आपल्या टीमला मिळवून दिला नेत्रज गायकवाडने आणि त्यालाच आपण देत आहोत प्लेअर ऑफ द मॅच. प्रज्ञेश पाटील युवा उद्योजक सरवलीपाडा यांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी दिली जात आहे. स्वर्गीय जगदीश मडवी स्मृती चषकामध्ये देखील बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट होता आणि त्यात नंतर आज खासदार चषकामध्ये जबरदस्त बॉलिंग आपण पाहिली नेत्रज गायकवाडची. वेल प्लेड टीम पिंपलनेर आणि पुढील सामन्यासाठी तुम्हाला भरपूर साऱ्या शुभेच्छा. तसेच भरोडी गावचे लेजंड प्लेयर, एक अप्रतिम खेळाडू आणि तसेच एक अप्रतिम व्यक्तिमत्व विष्णुदादा पाटील साहेबांचे देखील शुभ आगमन झालेलं आहे. मी साहेबांना विनंती करतो आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचं. आपलं एक खासदार चषक 2025 मध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. चला कोणत्याही प्रकारे वेल विलंब न करता क्विकली भरोडी टीम फिल्डिंग सेट करायची आहे विनंती असेल. चला विनंती असेल टीम भरोडी उतरायचे मित्रांनो ग्राउंडमध्ये आणि फिल्डिंग क्विकली सेट करा. थँक्यू सो मच सुभाषजी धुमाल सर आणि त्याचप्रमाणे करणजी काळन सर. श्री गणेश भरोडी टीम उतरायचे मित्रांनो ग्राउंड मध्ये.